नमस्कार मित्रांनो, दशकाहून अधिक काळ फायलींमध्ये दबलेल्या विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा होणार आहे। ही योजना लवकरच साकार होत आहे। MMRच्या या महत्त्वाच्या प्रोजेक्टची लांबी 126 किलोमीटर आहे। या कॉरिडॉरच्या उभारणीसाठी सुमारे 18 कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे। या प्रोजेक्टसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून 2 टप्प्यात तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या प्रकारे 2 टप्प्यात काम केले जाणार आहे व विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरचे कोणकोणते फायदे होणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, कॉरिडॉरचे बांधकाम 2 टप्प्यात केले जाणार आहे। एका टप्प्यात 98 किमी आणि दुसऱ्या टप्प्यात 29 किमी बांधकामे होती। हा कॉरिडॉर मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक, मुंबई पुणे एक्सप्रेसवे महामार्ग, मुंबई गोवा एक्सप्रेसवे, पनवेल JNPT आणि अटल सेतू यांनाही जोडला जाणार आहे। कॉरिडॉरच्या बांधकामामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या 1.5 ते 2 तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे। सध्या विरारहून अलिबागला जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात। VAMC कॉरिडॉर कल्याण, वसई, भिवंडी, अंबरनाथ, पनवेल, तळोजा आणि उरण अशा विविध भागातून जाईल। या सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड आर्थिक वाढ दिसून येईल आणि ती नियोजित उपनगरांमध्ये रूपांतरित होऊ शकतील। हा आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि मालवाहतूक कॉरिडॉर यासारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांना जोडणारा दुवा असेल। हा महामार्ग कॉरिडॉर नवी मुंबई विमानतळ इम्पॅक्ट नोटिफाईड एरिया मधील मेगा टाउनशिपच्या विकासात मदत करेल। या कॉरिडॉरमुळे महामार्गांवरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल। हा NH8, NH3 आणि NH4 यासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांवरून शहरांपर्यंत जलद प्रवेश सुनिश्चित करेल। हा कॉरिडॉर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक केंद्रांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल। यामुळे पनवेल, उरण, कल्याण, शीळ रोड, विरार आणि मुंबईच्या बाहेरील भागातील मायक्रो मार्केटमध्ये परवडणाऱ्या घरांच्या मागणीला चालना मिळेल। तर मित्रांनो, ही होती विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरची संपूर्ण माहिती। 11 वर्षांनंतर जे हे स्वप्न पूर्ण होणार आहे त्याबद्दलचे विचार कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।